निवेदन दिले काय मागण्या काय सांगा? आमची सर्वप्रथम एक मागणी होती की आम्हाला 29 तारखेला संयुक्त मोजणीची अतिरिक्त जमीन संपादनाबाबत नोटीसी काढल्या होत्या, पण त्या विदाऊट नोटिफिकेशनच्या नोटिसी असल्यामुळं नोटिफिकेशन रद्द झालं होतं. तरी पण यांनी नोटिसी काढलेल्या होत्या. त्याच्यात त्या नोटिसी ज्या आहेत त्या चुकीच्या होत्या. त्या आज कलेक्टर साहेबांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी त्या नोटिसी रद्द केलेल्या आहेत आणि ती संयुक्त होणारी मोजणी आता ती थांबलेली आहे. त्याचबरोबर आमच्या ज्या वेगवेगळ्या मागण्या होत्या मागील 4 वर्षापासूनच्या पेंडिंग, ते माननीय राहुल कर्डिले साहेब यांनी आज त्याच्याबद्दल सकारात्मक पाऊल घेऊन ते शासन स्तरावरती सोडवण्यासाठी प्रयत्न करण्याचे त्यांनी या ठिकाणी आज आश्वासन दिलेलं आहे. त्याच्यामुळं भविष्यामध्ये होणारं भूसंपादन त्याच्यामध्येही 2013च्या कायद्यातील तरतुदीप्रमाणे शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मुआवजा मिळण्यासंदर्भात सुद्धा चर्चा झाली आणि त्याच्यात कायदेशीर बाबी वापरूनच सगळ्या गोष्टी होणार आहेत आणि ते आम्हाला ते पण मान्य आहे. पण कायद्याची संपूर्णपणे अंमलबजावणी करूनच आम्हा शेतकऱ्याला न्याय द्यावा अशी आमच्या सर्व शेतकऱ्यांची मागणी होती, ती त्यांनी आज रोजी मान्य केलेली आहे. आणि इथून पुढे भविष्यामध्ये ज्या हा जो रस्ता आहे तो शहरालगत असल्यामुळं भविष्यात दक्षिणेमध्ये जो वाढणारा रहदारी आहे किंवा वस्ती आहे त्या संदर्भामध्ये रस्त्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी बोगदे रस्ते सोडण्यासंदर्भातही चर्चा झाली. त्याचबरोबर पर्यावरणाबद्दल चर्चा झाली. अशा अनेक आहेत आणि त्यांनी मान्य केले की आज मी स्वतः जिल्हाधिकारी साहेब 6 वाजता या पूर्ण साईटला आज व्हिजिट देणार आहेत आणि त्याच्यात काही वस्तुस्थितीमध्ये काय अडचण असतील ते सुधारून देण्यासंदर्भामध्ये शासन स्तरावरती MSRDC यांना ते सूचित करणार आहेत. म्हणून आज जी आमच्या शेतकऱ्याची ज्या प्रलंबित मागण्या होत्या 12% व्याजाबद्दलही त्या शासन स्तरावरती पाठवलेला प्रस्ताव आहे, परंतु त्याच्याबद्दल काय हालचाल झाली नाही, त्याबद्दलही आम्हाला जास्तीचा जोर लावावा लागणार आहे. अशा अनेक प्रकारच्या ज्या मागण्या होत्या त्या शेतकऱ्याच्या आज समाधानकारक माननीय जिल्हाधिकारी श्री राहुलजी कर्डिले साहेब, तसेच MRDCचे अधिकारी, त्याच्यामध्ये SDO खल्लाळ साहेब, उपजिल्हाधिकारी पवार मॅडम या सर्वांनी एक इनिशिएटिव्ह घेऊन आज आमच्या शेतकऱ्यांचं चांगल्या प्रकारे कारवाई करून आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. बघू आम्ही आश्वासनावर आजपर्यंत जगत आलो. इथे पुढे आश्वासनावर तर त्याची काय प्रतिक्रिया येते नसेल तर पुढे भविष्यामध्ये आम्ही आमचं आंदोलन शेतकरी आमच्या अधिकार कायम आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला घटनेला अधिकार दिलेला आहे आंदोलनाचा. त्या आंदोलनाचा हत्यार वापरून आम्ही प्रशासनावरती आमच्या मागण्या मान्य होईपर्यंत आम्ही सतत तीव्रतेने त्याच्यात सहभाग घेऊ. माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी किंवा सगळ्यांनी तुम्हाला काही कालावधी ठराव दिलाय का? या कालावधीत करू किंवा असं काय? नाही, कालावधी कधी ते सरकारी काम 4 महिने थांब अशी म्हण आहे ना आपल्याकडे. तेही पाठपुरावा करायचं, आम्ही पाठपुरावा करतो. यांच्या लेवलला जे काम आहेत त्यांनी आज त्या चांगल्या प्रकारे MSRDCच्या अधिकाऱ्याला बोलून घेऊन इनिशिएटिव्ह घेतली. त्यांनी जरी खोडा घालायचा प्रयत्न केला तरी कलेक्टर साहेबांनी त्यांना नीट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यामुळे आमचे आता शेतकऱ्यांचे ज्या रस्त्याच्या अशोकरावचे, बाबुळगावचे किंवा आधी पांगरीच्या लोकांचे, गुंडेगावच्या लोकांचे शिवरस्ते, पांधन रस्ते ते आज त्याला मोठ्या प्रमाणात करण्याची बाबत आणि त्याच्या बाबत जे DPRमध्ये चेंजेस करावं लागते ते वरिष्ठ स्तरावरती करण्यासाठी आज कलेक्टर साहेब स्वतः व्हिजिट देणार आहेत. या रस्त्याला आपला विरोध कशामुळे? आमचा रस्त्याला विरोध म्हणजे शहरामध्ये आहे. रिंग रोडच्या आतमध्ये रस्ता आहे. रस्ता हायवे केव्हा होतो की शहरात वस्ती वाढायला म्हणून रिंग रोड टाकतात, परंतु याने रिंग रोडच्या आतमध्ये रस्ता आणला शहरामध्येच. मग भविष्यामध्ये गर्दी कमी व्हावं म्हणून रिंग रोड टाकतात. हा रिंग रोडच्या बाहेर पाहिजे होता आणि केला पण आम्हाला मावेजा जो तो अतिशय कमी आहे. आज तिथं बाजारभाव 4 कोटी 5 कोटीचा असताना आम्हाला 4 लाख रुपये एकर द्यालेत आणि जे मूल्यांकन केले ते चुकीच्या पद्धतीने केले 2013च्या कायद्याप्रमाणे. हे भविष्यात होणाऱ्या संपादित जमिनीला होऊ नये म्हणून त्याच्याबद्दल प्रिकॉशन घेऊन आम्ही हे आंदोलन उभं केलं होतं. त्याचबरोबर आम्ही ज्यांनी जे मूल्यांकन केलं अगोदर त्याच्याबद्दल हायकोर्टामध्ये आम्ही याचिका सुद्धा दाखल केली आहे. त्याचा निकाल लागल्यावर यांना तो बंधन करायचं तो मिळेलच आम्हाला. त्याची आम्हाला शासन म्हणजे हायकोर्ट आम्हाला न्याय देईल अशी आम्हाला सुद्धा अपेक्षा आहे.